आपण ऐकतोय श्री गोसी गोखले यांनी संकलित केलेलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवन दर्शन वयानुसार. आजचा आपला भाग चालला आहे 13वा आणि वय आहे 52. राम आणि शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा. अयोध्येस आईच्या मृत्यूनंतर श्रींनी पुढील अभंग सहज स्फूर्तीने म्हटला. दया करी राम सीता सांभाळावी माझी माता. दया करी शरयूबाई मुक्त करी माझी आई. हनुमंता कृपा व्हावी माझी माय पदा न्यावी. शिवरूप बहुगामी आईवर कृपा करा तुम्ही. लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझे आई. आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती. दास म्हणे रघुवीरा माझी आई मुक्त करा. 12व्या वर्षी सर्व संग परित्याग करणाऱ्या श्रींचं रामरायाच्या खालोखाल आपल्या आईवर प्रेम होतं. आईच्या मृत्यूनंतर श्रींनी नामसप्ताह बसवला. 13व्या दिवसपर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान, 100 गायी दान केल्या, 100 वैदिकांना वस्त्र, 100 सुवासिनींना लुगडी आणि सर्व भिकाऱ्यांना घोंगडी दान दिली. अयोध्येहून श्री इंदोरला आले. तिथे काही दिवस भैयासाहेब मोडकांच्याकडे राहून श्री त्यांना घेऊन नैमिषारण्यात गेले. तिथे अनेक योगी लोकांना भेटून पुढे श्री नर्मदा तटाकी फिरले. पुढे भैयासाहेबांना खूप तहान लागली म्हणून श्री एका गुहेत शिरले. तिथे एका स्वच्छ पाण्याच्या झऱ्यावर पाणी पिऊन श्री गुहेत आणखी पुढे गेले. तिथे त्यांना एक ध्यानस्थ बसलेला योगी दिसला. त्याच्या जटा आणि दाढी जमिनीवर लोळत होती. श्री त्याच्यासमोर उभे राहिले. त्याने डोळे उघडून श्रींच्याकडे पाहिलं आणि विचारलं, रामावतार झाला का? त्यावर श्री म्हणाले, राम आणि कृष्ण दोन्हीही अवतार होऊन गेले. सध्या कलीला सुरुवात झालेली आहे. ते ऐकून तो योगी एकदम निराश झाला. श्रींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. श्रींच्या चरणांवर वंदन करून त्यांनी देह सोडला. श्रींनी त्याच्या देहावर संस्कार करून पुढे ते निघाले. त्यावर भैयासाहेबांनी विचारलं, महाराज हा कोण होता? आपण त्याला काय केलं? त्यावर श्री म्हणाले, राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्ष हा तापसी समाधी लावून बसलेला होता. त्याच्या देहाचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढेही वेळ टाळू नये असे अनेक वेळा त्यांनी काळाला चुकवलं आहे. हेतू हा की रामाचं दर्शन घेऊन आपण मुक्त होऊ. ही इच्छा धरून तो योग समाधीत बसला होता. पण रामावतार होऊन गेला हा मात्र तसाच राहिला. त्याच्या भाग्याने तो आज चांगल्या गतीला गेला. रामाने त्याचं कल्याणच केलं. श्री इंदोर आणि हरद्याला राहून नाशिकला आले. तिथे आईच्या नावाने गंगेवरच्या भिकाऱ्यांना धन्यच वाटलं. नाशिकला काळाराम मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर बसलेल्या संन्यासाला आपली जाणीव करून देऊन रामनामाचा अनुग्रह दिला. आपल्याबरोबर 8 दिवस ठेवूनही घेतला. नंतर काशीला पाठवून दिला. नाशिकहून श्री थेट गोंदवल्याला आले. गोंदवल्याहून निघताना श्रींच्याबरोबर आई आणि खूप मंडळी होती. आता मंडळी होती पण आई मात्र नव्हती. प्रत्येकजण आईची आठवण काढून हळहळत होता. श्रींना शोभण्यासारखीच ती माऊली होती. लहानपणापासून श्रीवर तिचा जीवच होता म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अंतकाळही झाला. तिच्या जन्माचं सार्थकच झालं. गोंदवलेल्या आल्यावर थोड्याच दिवसांनी मोठा दुष्काळ पडला. श्रींनी यावेळीही दुष्काळी कामं काढून लोकांना खायला घातलं. शेतात काम करणाऱ्यांना एक वेळचं जेवण मिळायचं, म्हाताऱ्यांना फुकट धान्य मिळायचं, तर मंदिरात बसून रामनामाचा 10,000 जप करणाऱ्यांना एक वेळचे जेवणही मिळू लागलं. आटपाडीच राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना श्रींनी गोंदवल्याला आणलं. त्यांच्याकडे रामाची पूजा सोपवली. गायींच्याकरता गोशाळा बांधली. विष्णुबुवा कुंभारे या शिवभक्ताला त्याच्या आधीच्या गुरूंचं स्मरण करून देऊन श्रींनी त्यांना शिवमंत्राचाच अनुग्रह दिला. राम आणि शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा म्हणून सांगितलं. त्यांचं नामावरील प्रेम पाहून श्रींनी त्यांना दीक्षाधिकार दिला. पुढे वराडातील शेंदुर्णी येथे श्रींच्या नावे मठ बांधला आणि आमरण भगवंतांच्या नामाचाच प्रसार केला. वयवर्ष 53. महाराज राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. दुष्काळाचं भयानक स्वरूप संपल्यामुळे श्रींना जरासं स्वस्थ वाटायला लागलं होतं.
रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे बरीच मंडळी अजून गोंधवल्यातच राहिलेली होती. एके दिवशी सकाळी 9 वाजता श्री रामासमोर भजन करण्यास उभे राहिले. लगेच बरीच मंडळी जमली. श्रींनी भजनातच निरूपण करण्यास आरंभ केला. भजन आणि निरूपण करता करता 2 तास केव्हा निघून गेले ते कोणालाच कळलं नाही. सर्व मंडळी अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. तेवढ्यात श्री खालील अभंग घोळून घोळून म्हणायला लागले. 53 वर्षे भूमी भार, आता पाहू आपले घर. देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली. तुम्हा सांगितल्या खुणा, विसरू देऊ नका मना. दीनदास आनंदला, राम बोलावतो मला. श्रींनी अभंग संपवला आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम असं म्हणून सर्वांना सांगितलं की आज मी नैमिषारण्यात जाणार. कोणीही रामाला विसरू नये. माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा. हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळीत एकदम गोंधळ उडून गेला. अनेक लोक श्रींच्या पाया पडून आपण जाऊ नका ना, आपण जाऊ नका ना अशी कळवळून विनंती करू लागले. लहान मुलं त्यांना मिठ्या मारून रडायला लागली. स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या. श्री म्हणाले, काहीही झालं तरी मी आज गोंदवलं सोडणार. त्यावर सर्व लोकांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, आशीर्वाद घेतले. क्षणभर रामाकडे टक लावून त्यांनी पाहिलं आणि म्हणाले, रामा, आजवर तुझ्या छायेत इथे मी वावरलो. तुझ्या संगतीत मोठ्या आनंदात दिवस गेले. आता मात्र मला निरोप दे. माझ्या मागे या सर्वांना सांभाळ. तुझ्या नामाचं प्रेम त्यांना दे. रामरायाला नमस्कार करून श्री मंदिराबाहेर पडले. रस्त्यावर टांगा उभा होता. तिथपर्यंत आले आणि पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला. दुपारची 12 वाजण्याची वेळ होती. म्हाताऱ्यापासून लहान मुलांच्यापर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कणही नव्हता. आपला कायमचा आधार चालला आहे या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन सर्वजण स्पुंदून रडत होते. श्री टांग्यात बसले. टांगा चालू झाला. इतक्यातच मंदिरातील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला श्रींनी पाहिला आणि टांगा थांबवला. तो मनुष्य घाबऱ्या घुबऱ्या आवाजात म्हणाला, श्री महाराज, राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. श्री एकदम उद्गारले, खरंच का? श्रींनी लगेचच टांगा मंदिराकडे वळवला. श्रींनी मंदिरापाशी टांगा थांबवून हातपाय धुवून सोळं नेसलं आणि रामापुढे जाऊन उभे राहिले. रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी मऊ रुमालाने पुसून काढलं. तरीही पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. श्रींच्या डोळ्यातही पाणी आलं आणि ते म्हणाले, मी जाऊ नये असं तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचं आहे? हा बघ, मी राहिलो. आता तू रडायचा थांब बघू. हे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणं बंद झालं. श्री गोंदवल्यासच राहणार असं समजल्यावर वातावरणही एकदम बदललं. सर्वत्र प्रसन्नता आली. श्री म्हणाले, चला आटपा लवकर, स्नान करा, रामाला नैवेद्य करा, तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक करा. हा प्रसंग कोणालाही कळवू नका. श्री रात्री भजन करण्यास उभे राहिले. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. श्री नाचत नाचत रामरायांसमोर गेले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील तुरा उडून श्रींच्या अंगावर येऊन पडला. भजन आटोपून आरती झाल्यावर श्री म्हणाले, चैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे. ते कुठेही प्रकट होऊ शकेल. ते आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असेल त्याला दगडाची मूर्ती देखील देवच बनते. भावना मात्र 100 नम्रीच पाहिजे. त्यात कसलीही भेळ उपयोगाची नाही. वर्ष 54. सामान्य माणसाने भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या नामाचा आधार घट्ट धरावा, म्हणजेच वासनेचं आपोआप तळपट होतं. श्री एकादशीला पंढरपूरला जात असत. तिथे सांगलीचे शिवभक्त श्री विष्णुपंत नगरकर यांची भेट झाली. त्याआधी श्रींनी त्यांना दृष्टांत देऊन श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकच आहेत असं दाखवून देऊन मला येऊन भेट असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे श्रींना भेटल्यानंतर त्यांनी श्रींच्या चरणांवर मस्तक ठेवलं. श्री म्हणाले, श्रीकृष्ण आणि श्रीशंकर एकाच परमात्म्याची 2 व्यक्त रूपं आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही. विष्णू भक्तांची निंदा करण्याचं सोडून दे. त्यामुळे शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो.
आजपासून रोज शाळीग्रामाची पूजा करीत जा. विष्णूचं पूजन केल्यामुळे शिव खात्रीने प्रसन्न होईल. विष्णुपंतांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्याने श्रींची पूजा केली. श्रींच्या जवळ त्यांनी अनुग्रहाची याचना केली. तेव्हा श्रींनी त्यांना रामनामच दिलं. श्री शंकरांना प्रिय असणारं रामनामच आपण घ्यावं असं त्यांना सांगितलं. विष्णुपंतांचं पूर्ण समाधान झालं. श्री गोंदवल्याला राहू लागल्यावर श्रींच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप वाढली. इकडे इंदोरला गोदूबाईच्या मुलाच्या मुंजीत पंगत बसली असताना तूप वेळच्या वेळी आलं नसल्याने पंगत मात्र खोळंबली. गोदूबाईंनी श्रींच्या तसबिरीसमोर उभं राहून महाराज अशी कळवळून हाक मारली. श्री तसबिरीतून बाहेर आले. खोळंबलेल्या पंक्तीला तुपाच्या भांड्यातून होतं तेवढं तूप वाढलं. 300 पानं जेवून उठले तरी भांड्यातील तूप सर्वांना पुरेल आणि पुन्हा तितकंच शिल्लक उरलं. अनेक जण श्रींचं दर्शन घेऊन गेले. श्री पुन्हा देवघरात गेले. आत्ता मी येतो असं गोदूबाईला सांगून तिथून गुप्त झाले. म्हणूनच श्री ब्रह्मानंद आरतीत म्हणतात, इद्द लिद्द दूरीन भक्तगे दर्शन कोट्ट बने. एका ठिकाणी राहून दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री दर्शन देतात. श्रींना पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला, पण तो तान्हेपणीच वारला. दुसऱ्या पत्नीपासून 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली. ही मुलंही लहानपणीच वारली. श्रींची ही मुलगी गोरी असून दिसायला सुरेख होती. ती फारशी रडायची नाही, म्हणून श्री तिला शांता या नावाने हाक मारीत असत. ती 1.5 वर्षाची झाली तरीही तिला बोलता येत नसे. पण मंदिरामध्ये भजन सुरू झालं की तिकडे जाण्यासाठी तिची धडपड चालू होई. रोज न चुकता ती रामाचं तीर्थ घ्यायची. श्रींच्या पानातले 4 घासही खायची. श्री निरूपणाला बसले की तासभर ती श्रींच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे. शांते, तुला काय समजलं ग? असा प्रश्न केला तर गोडपणे हसून उत्तर द्यायची. एकदा तुळशीला प्रदक्षिणा घालताना एका बाईने शांतीच्या गळ्यात कौतुकाने आपल्या गळ्यातली पोवळ्याची माळ घातली. श्री तिथे आले आणि म्हणाले, शांते, तुझ्या गळ्यातली माळ मला दे. शांतीने गळ्यातून माळ काढायचं सुचवलं. मावशीने माळ काढून तिच्या हातात दिली. तिने ती तशी श्रींच्या हातात ठेवली. श्री तिला म्हणाले, तुला ही माळ नको आहे का? त्याबरोबर तिने जवळच असलेलं तुळशीचं पान तोडलं आणि श्रींच्या हातावर माळेवर ठेवलं. श्री तिला म्हणाले, शांते, भाग्याने लाभलेली संगती तुझी कल्याणच करेल. पुढे 6 महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली. ती गेल्यावर श्री म्हणाले, कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसाला कळणं शक्य नसतं. फक्त सत्पुरुषांनाच ते कळतं. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेत अडकून पडतात. ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळात जन्माला येतात. तिथे त्यांची ती वासना तृप्त होण्यास वेळ लागतच नाही. म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचं दुःख करणं बरोबर नाही. सामान्य माणसाने भगवंतांना शरण जाऊन त्याच्या नामाचा आधारच घट्ट धरावा, म्हणजे वासनेचे आपोआप तळपटच होऊन जातं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.